बातमी जतमधून उमदी तर रविवारी पुन्हा मुसळधार पाऊस, शेतात पाणी थांबल्याने बागासह शेती पिके उद्ध्वस्त। उमदी येथे रविवारी सायंकाळी पुन्हा मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे शेती पिके उद्ध्वस्त झाली आहेत। द्राक्ष, डाळिंबासह इतर शेती पिकांमध्ये पाणी थांबल्याने ही पिकेच पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। या पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। जत पूर्व भागातील बोर नदी देखील दुथडी भरून वाहत आहे। अनेक ठिकाणचे रस्ते वाहतुकीस रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळपर्यंत बंद ठेवण्यात आले होते। जत तालुक्याच्या दुष्काळी भागात यावेळी मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे ओला दुष्काळ निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। उमदी परिसरातील ओढे नाले भरून वाहत आहेत। द्राक्ष, डाळिंब शेतामध्ये पाणी थांबल्याने या बागांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतातील इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे। पिकेच काही ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे। या सर्व पाणी थांबून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी उमदी गावचे ग्राम अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याकडून पाहणी केली जात असली तरी अधिकृत शासन आदेश नसल्याने या पिकांचे या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। रविवारी बाजारात दिवशी धो पाऊस बरसला। बाजारात आलेल्या व्यापारी शेतकरी वर्गाची चांगली तारांबळ उडाली। शेतातील सकल भागात मुसळधार पावसामुळे पाणी थांबले आहे। द्राक्ष, डाळिंब बागासह शेतात ओढ्याचे स्वरूप पाहायला मिळते आहे। रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उमदी पोलीस ठाण्याच्या मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी थांबल्याने पोलीस ठाण्याला तलावाचे स्वरूप आले आहे। उमदी परिसरात मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने काढून शासनाने पंचनामे सुरू करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। या ठिकाणी प्रत्येक प्लॉटमध्ये वगैरे पाणी वगैरे जास्त साचलेलं आहे आणि त्या संदर्भात कृषी सहाय्यक, ग्रामवस्तू अधिकारी उमदी मी या ठिकाणी शिवार फेरी करत आहे आणि सर्व पंचनामे वगैरे करण्याचं काम सुरू आहे। या संदर्भात कागदपत्रे, तुमचं आधार कार्ड, सातबारा आणि बँक पासबुक सर्व कागदपत्रे घेऊन तुम्ही ग्रामवस्तू अधिकारी उमदी येथे तुम्ही सर्व कागदपत्रे द्यावीत। सर, मी सहाय्यक कृषी अधिकारी कटकर। आज आपण पीक नुकसानीची जी काही शिवार फेरी आहे ते करत असताना आम्हाला ज्या गोष्टी आढळल्या त्यानुसार आपण शेतकऱ्यांनी काही खबरदारी घेतली पाहिजे। त्यासाठी मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे। तर आपल्या शेतातले जे काही पाणी आहे, तूर पिकातलं असेल, द्राक्ष पिकातलं असेल, डाळिंब पिकातलं असेल, ते पाणी शेतकऱ्यांनी शक्य तितक्या पद्धतीने बाहेर निचरा होईल अशा पद्धतीने पाण्याला वाट करून द्यायची आहे। सोबतच येत्या 3 दिवसामध्ये हवामान अंदाजानुसार अजूनही पाऊस होणार आहे। तर शेतकऱ्यांनी आपल्या शेततळे जे भरलेले आहेत, भरलेल्या शेततळ्यातली वरची 3-4 फूट शेततळे सध्या रिकामं करून ठेवावं, जेणेकरून पुढं काही घटना घडणार नाहीत। त्याच्यासोबतच आपण ओढ्या वगैरेला जर पाणी असेल तर त्या पाण्यातून प्रवास करताना ते शक्यतो टाळावं आपण आणि अशा पद्धतीने आपण काळजी घ्यायची आहे।